जय जय रघुवीर समर्थ। सार्थ श्री दासबोध दशक द्वितीय। मूर्ख लक्षण नाम। श्रीराम। ओम नमो जे गजानना, एकदंता त्रिनयना, कृपा दृष्टी भक्तजना अवलोकामे। तुझ नमो वेद माते, श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरी वसे कृपावंते स्फूर्तिरूपे। वंदुनी सद्गुरु चरण, करुणी रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल। एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे। पडत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण, सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे। आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊ नये का। जे प्रापंचिक जन जयाचं नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे। जन्माला जयांचे उदरी, तयांसी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख। सांडूनी सर्वही गोत, स्त्री आधीन जीवित, सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख। परस्त्रीसी प्रेमाधरी, शूरगृही वास करी, कुळे विन कन्यावरी तो एक मूर्ख। समर्थावरी अहंता, अंतरी मानी समता, सामर्थ्य विन करी सत्ता तो एक मूर्ख। आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख। अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख। आपुली धरुनिया दुरी, परव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख। बहुत जागते जन, तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहु भोजन करी तो एक मूर्ख। मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्तव्यसनी जयांचे मन तो एक मूर्ख। धरून परावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख। घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निबुर्जे तो एक मूर्ख। आपणाहून जो श्रेष्ठ, तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख। नायके त्यासी शिकवी, वडिलांशी जाणीव दावी, जो आरजास गोवी तो एक मूर्ख। एकाएकी एकसरा, ज्याला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा व ते तो एक मूर्ख। औषध ने घे असो न व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख। संगे विन विदेश करी, बोळखी विना संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख। आपणास जेथे मान, तेथे अखंड करी गमन, रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख। सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दूषित तो एक मूर्ख। विचारणा करिता कारण, दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख। देवलंड पितृलंड, शक्तिविन करी तोंड, ज्याचे मुखी भंड उद्भंड तो एक मूर्ख। घरीच्या घरी खाय दाडा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का मूढ वेडा तो एक मूर्ख। नीच यातीसी सांगत, परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख। स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख। तपीळ खादाड आळशी, कुश्चिळ कुटीळ मानसी, धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख। विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच आहे वाहे अभिमान तो एक मूर्ख। लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख। उंची जाऊन वस्त्र नेसे, चोबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख। दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख। वैकृती आणि भीतिपात, नाना कुमुहूर्ते जात, अपशकुने करी घात तो एक मूर्ख। क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपण्यास आपण वधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख। जीवलगांस परमखेदी, सुखाचा शब्द तोही निधी, नीच जनास वंदी तो एक मूर्ख। आपणास राखे परोपरी, शरणांगतांस अवेरी, लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख। पुत्र कळत्र आणि दारा, इतुकाची मानुनिया थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख। जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयास नेनवे तो एक मूर्ख। पुरुषाचेनी अष्टगुणे, स्त्रियांसी ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख। दुर्जनाचेही बोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख। देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख। परपिडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख। आदरे विन बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्यक वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख। तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख।
पत्ते राखो नेने कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंदा, तो एक मूर्ख. ओढ आली अवघड, कांजे विन करी बडबड, बोलेची नेने मुखजड, तो एक मूर्ख. वस्त्र शास्त्र दोन्ही नसे, उंच जाऊन बैसे, जो गोत्रम जास विश्वासे, तो एक मूर्ख. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तो तेची मागे, आपले अनहित करी रागे, तो एक मूर्ख. हीन जनासी बरोबरी, बोल बोले सरोत्तरी, वामहस्ते प्राशन करी, तो एक मूर्ख. समर्थासी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी, तो एक मूर्ख. सांडोनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा, सार्थके विनवेची वयसा, तो एक मूर्ख. संसार दुःखाचे ही गुणे, देवास गाळी देणे, मैत्रांचे बोले उणे, तो एक मूर्ख. अल्प अन्याय क्षमाण करी, सर्व काळ धारकी धरी, जो विश्वासघात करी, तो एक मूर्ख. समर्थांचे मनीचा तुटे, जयाचेनी सभा विटे, क्षणभरा क्षणा पालटे, तो एक मूर्ख. बहुता दिवसांचे सेवक, त्यागून ठेवी आनिक, ज्याची सभा निर्णायक, तो एक मूर्ख. अनितीने द्रव्य जोडी, धर्म नीती न्याय सोडी, संगतीने चे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. घरी असोन सुंदरी, जो सदांचा परद्वारी, बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी, तो एक मूर्ख. आपुले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभिलाषी, पर्वत करी हिनासी, तो एक मूर्ख. अतीताचा अंत पाहे, कुग्रामामध्ये राहे, सर्व काळ चिंता वाहे, तो एक मूर्ख. दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोन्ही हाते, तो एक मूर्ख. उदकामध्ये सांडी गुरळी, पाये पाय कांडोळी, सेवा करी हिनकुळी, तो एक मूर्ख. स्त्री बाळका सलगी देणे, पिशाच्या सानिध्य बैसणे, मर्यादा विन पाळी सुने, तो एक मूर्ख. परस्त्रीसी कलह करी, मुकी वस्तू निघाते मारी, मूर्खांची संगती धरी, तो एक मूर्ख. कळह पाहतो उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे, तो एक मूर्ख. लक्ष्मी आलियावरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी, तो एक मूर्ख. आपले काज होय तवरी, बहुसाळ नम्रता धरी, पुढिलांचे कार्य न करी, तो एक मूर्ख. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. आपण वाचिना कधी, कोणास वाचाया निधी, बांधून ठेवी बंदी, तो एक मूर्ख. ऐसी ही मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देऊनी शहाणे, ऐकती सदा. लक्षणे अपार असती, परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढील ये समासी आगवी, निरोपिले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, मूर्ख लक्षण नाम समास प्रथम. श्रीराम, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ बोळखिल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधिल्या विन करू नये कुळहीन कांता, विचारे विन बोलू नये, विवंचे विन चालू नये, मर्यादा विन हालो नये काही एक, प्रीती विन रुसू नये, चोरास ओळखी पुसू नये, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळे, निंदा द्वेष करू नये, असंगत धरू नये, द्रव्यहारा हरू नये बळात्कारे, वक्तव्यास फोडू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काळी केल्या, तोंडाळासी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, अतिक्रोध करू नये, जीवलगांस खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणेचा, क्षणक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविन सांगू नये आपला परक्रमू, बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये, केल्याविन निखंदू नये पुढीलांसी कदा, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही, सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासू नये निरंतर, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या, बहुत चिंता करू नये, निसुगीपणे राहू नये, परस्त्री ते पाहू नये पापबुद्धी, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात, शोचे विन असो नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणारास पुसू नये, कोठे जातोस म्हणू नये, व्यापकपण सांडू नये, पराधन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी, पत्रे विन पर्वत करू नये, हिनांचे रुग्ण घेऊ नये, गोही विन जाऊ नये राजद्वारा,
लटकी जाजून येऊ नये, सभेस लटके करू नये, आदर नसता बोलू नये स्वाभाविक, आदखणेपण करू नये, अन्याये विन गांजू नये, अनितीने वर्तो नये अंगबळे, बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये पिसुनाचे येथे, आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगून धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुच कांसी करू नये मैत्री कदा, कामे विन राहू नये, नीच उत्तर सावू नये, आसू दे अन्न सेवू नये वडिलांचेही, तोंडी सिवी असो नये, दुसऱ्यास देखून हसू नये, उन्ही अंगी संचोरू नये कुळवंताचे, देखील वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलकांशी करू नये कलह कदा, कोणी एकाचा घात करू नये, लटकी गोही देऊ नये, अप्रमाण वर्तो नये कदा काळी, चहाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये, मागे उणे बोलू नये कोणाही काचे, समयी आवाज चुकू नये, सत्वगुण सांडू नये, वैरियांस दंडू नये शरण आलिया, अल्पधने माजू नये, हरिभक्तीस लाजू नये, मर्यादा विन चालू नये पवित्रजने, मूर्खांशी संबंध पडू नये, अंधारी हात घालू नये, दूषितपणे विसरू नये वस्तू आपुली, स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकुरपणे, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच वळे, देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरू नये विचारे विना, निष्ठुरपण धरू नये, जीवहत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी, सभा देखून गळू नये, समय उत्तर टळू नये, धिक्कारिता चळू नये, धारिष्ठ आपुले, गुरु विरहित असो नये, नित यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये वैभवेसी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची, न घेता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयांचे लक्षण पुढील ये समासी, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, उत्तम लक्षण नाम समास द्वितीय. श्रीराम. ऐका कुविद्येची लक्षणे, अतिविने कुलक्षणे, त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घडे, ऐका कुबुद्धीचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल येही लक्षणी ओळखावा, कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे, अवगुणाची समृद्धी असे म्हणून या, काम क्रोध मदमस्तर, लोभ दंभ तिरस्कार, गर्व ताठा अहंकार, द्वेष विषाद विकल्पी, आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहंता कामना, भावना असूया, अविद्या ईषणा वासना, अतृप्ती लोलंगता, इच्छा वांछा चिकित्सा निंदा, अनित्य ग्रामणी मस्ती सदा, जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा, दुर्वृत्ती दुर्वासना, स्पर्धा खटपट आणि चटपट, तर्रे झटपट आणि वटवट, सदा खटपट आणि लटपट, परमव्यथा कुविद्या, कृप आणि कुलक्षणा, अशक्त आणि दुर्जन, दारिद्र्य आणि कृपण, अतिशयसी, आळशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, तुटक आणि लाबाड, अतिशयसी, मूर्ख आणि तपिळ, वेडे आणि वाचाळ, लटके आणि तोंडाळ, अतिशयसी, नेने आणि नायके, नये आणि न सिके, न करी आणि न देखे, अभ्यासदृष्टी, अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांशी देखो सकेना, पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयंसी, हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचंगुल आणि अधर्मी, वासनारमी, हीन देहा आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे, लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुलत, भ्याड आणि बोलत, पराक्रम, कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयसी, अभिमानी आणि निसंगळ, बोडगस्त आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ, अतिशयसी, बोकटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्ष आणि धिक्कारी, प्राणी मात्रांसी, अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुणी, कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर, दुरात्मा, न्यून वचनी, पैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेष वचनी, अनृत्य वचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारू, कपटी, कुटीर, गाठाळ, कुटे कुचर नटाळ, कोपी कुधन टवाळ, अतिशयसी, तपीळ तामस अविचार, पापी
अनर्थी अपरस्पार भूतसंबंधी संचार अंगी वसे. आत्महत्यारा, स्त्रीहत्यारा, गोहत्यारा, ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी पतित, उने कुपात्र कुतकी, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतज्ञ तल्पकी, नारकी, आतिथ्यायी जल्पक, किंत भांडण झगडा कळहो, अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो, चहाड व्यसनी विग्रहो, निग्रह करता, द्वाड असेसी बोंगळ, चालक चुंबळ लचाळ, स्वार्थी अभिलाषी ओढाळ, अदत्त झोंड आदखणा, शठ कुशुंब कातरू, लंडक तरमुंड सिंतरू, बंड पाषांड तस्करू, अपहरणकार करता, धीट सैराट मोकाट, चाट चावट वाजत, थोट उद्धट लंपट, बटवाल कुबुद्धी, मारेकरी, वरपेकरी, दरवडेकरी, खानोरी, मैंद भोंदू, परद्वारी, भुररकेरी, चेटकी, निशंक निला जिरा, कळभंड, टोनपा लोंद, घट उद्धट, ठस थोंबस खटनट, जगभांड विकारी, अधीर आळिका अनाचारी, अंध पंगू खोकलेकरी, खोटा बधीर दसे दमेकरी, तर्री थाटान संडी, विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी, बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, आंगहीन, विशारा, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन, क्षुल्लको, समयोनेने, प्रसंगनेने, प्रयत्ननेने, अभ्यासनेने, आर्जवनेने, मैत्रिणेने, काहीच नेने अभागी, असो ऐसे नाना विकार, कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा, ऐसे कुविद्येची लक्षणे ऐकुनी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे, हे विहित नव्हे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तृतीय. श्रीराम नाना स्फुरतांचे फळ, तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लाभ. नरदेही विशेष ब्राह्मण, त्याही वरी संध्यास्नान, सद्वासना भगवच्चन, घडे पूर्व पुण्ये, भगवती ही उत्तम, त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. प्रेमप्रीतीचा सद्दाव आणि भक्तांचा समुदाव, हरिकथा महोत्साव, तेने प्रेमा दुनावे. नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, जेने पाविजे परलोक, परम दुर्लभचे. विधियुक्त ब्रह्मकर्म, अथवा दयादान धर्म, अथवा करणे सुगम भजन भगवंताचे, अनुतापे करावा त्याग, अथवा करणे भक्तियोग, नाही तरी धरणे संग साधुजनाचा. नाना शास्त्रे धांडोळावी, अथवा तीर्थे तरी करावी, अथवा पुरश्चरणे वरवी, पापक्षया कारणे, अथवा की जे परोपकार, अथवा ज्ञानाचा विचार, निरूपणे सारासार विवेक करणे, पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना, जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र. काया वाचा आणि म्हणे, पत्रे पुष्पे फळे जीवने, काहीतरी एक भजने सार्थक करावे. जन्मा आलियांचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ निभार होय. नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लाभावे. हे काहीच जो न धरी म्हणे, तो मृतप्राय वते जणी, जन्मा येऊन तेने जनने वायाच कष्टविली. नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र जप ज्ञान मानस पूजा, नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतित अभ्यागत, नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकले कदा, नाही भल्यांची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये, नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तायुक्त क्रिया, नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा, नाही लाघव, रम्य सरस्वतीचे, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक शुभी नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची, कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची, परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी,
ऐसे प्रकारीचे जे जन ते जितचे प्रेता समान, त्यासी न करावे भाषण पवित्र जनी. पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम. मूळ देही त्रिगुणाचा, सत्वर जतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जे ती सकळ, शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक. तया सांसारिकाची स्थिती, देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोनिया. रजतम आणि सत्व येणेची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे. माझे घर माझा संसार, देव कैसा अनिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान, विचारिना पाप पुण्य तो रजोगुण. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण. धनधान्याचे संचित, मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित तो रजोगुण. मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण. दुसऱ्यांचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. कपट आणि मत्सर, कुठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण. बाळकावरी ममता, प्रीतीचे आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण. जीवलगांची खंती, जेने काळे वाटे चित्ती, तेने काळे शीघ्रगती रजोगुण आला. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल शेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण. का मागे जे जे भोगिले, ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण. वैभव देखून दृष्टी, आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिमपुटे करी तो रजोगुण. जे जे दृष्टी पडिले, ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन, राग रंग ताणमान तो रजोगुण. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण. आळस उठे प्रबळ, कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगावे गोंधळ तो रजोगुण. कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षपी, नाना खेळी दान अपी तो रजोगुण. उन्मत्त द्रवावरी अतिप्रीती, ग्रामज्य आठवे चित्ती, आवड नित्याची संगती तो रजोगुण. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे तो रजोगुण. देव कारणी लाजाळू, उदारा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. गोड ग्रासी आकळेपण, अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केलेच न वचे. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळाला घेवी पवाडे तो रजोगुण. नेनोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा तो रजोगुण. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंचितो सबळ जाण, दारुण दुःख भोगवी. आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यात उपाय कोण. उपाय एक भगवतकी, जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनिया म्हणे सार्थक करावे. यथानुशक्ती दान पुण्य, परी भगवंती अनन्य, सुखदुःखे परी चिंतन देवाचेही करावे. आदि अंती एक देव, मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. ऐसा सबळ रजोगुण, संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक, त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती म्हणे अनुभविला, आता पुढे परिसीला पाहिजे तमोगुण. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पंचम.